हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घरच्या घरी केस कसे कट करायचे ते सांगते। जर तुम्हाला स्टेप कट करायचा असेल तर तुम्ही 3 लेयरमध्ये केस हे कट करायचे असतात, पण मला फक्त शेंडे कट करायचे होते आणि त्यानंतर पण ते स्टेप कट टाईपच दिसत होते। तर पहिल्यांदा केस स्वच्छ धुवून घ्यायचे। कंडिशनर आणि शॅम्पूने केस धुतल्यानंतर ज्यावेळी केस ओले असतील त्याचवेळी पूर्ण सगळे केस असे जे मी मान खाली करून जे केस पुढं जे घेत आहे अशा पद्धतीनं केस सगळे पूर्ण पुढं घ्यायचे, व्यवस्थित विंचरून आणि पहिला बो वरती आपल्या कपाळाच्या इथं पूर्ण कपाळाजवळती हे केसांचा पहिला बो यायला पाहिजेत आणि अशा पद्धतीनं पकडून पहिल्यांदा बो लावायचा वरती। आणि तुम्हाला केवढे केस कट करायचे आहेत असे 3 लेयरमध्ये तुम्ही बो लावायचा आहे। पहिल्यांदा वरच्या टप्प्यात कपाळाजवळ लावायचा एक बो, त्यानंतर थोडासा गॅप घेऊन दुसरा बो लावायचा आणि तिसरा गॅप घेऊन शेवटी जेवढे आपल्याला कट करायचे आहेत त्याच्या अलीकडे थोडा बो लावायचा। हा पहिला बो लावला मी आणि केस परत पुन्हा विंचरून घेतले आणि दुसरा पण बो लावला। म्हणजे का, कारण मला छोटेसेच फक्त जेवढे 1 इंच केस फक्त मला कट करायचे होते, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी। आणि जर तुम्हाला लेयर कट पाहिजे असतील किंवा 3 लेयर पाहिजे असतील तर 3 लेयरमध्ये तुम्ही हे केस 3 भाग करू शकता। आणि जर फक्त 2 स्टेप पाहिजे असतील तर 2 स्टेप करायच्या। मी फक्त खाली शेंडे मारण्यासाठी हे करत आहे, पण ह्यांनी पण स्टेप कट पडतो आहे, तुम्हाला दाखवते मी आता। शेवटी तिसरा बो लावायचा आणि खालून म्हणजे बोच्या वरच्या साईडला कट मारायचा। जेवढे केस कट करणार आहे त्याच्या वरच्या बाजूला असे कात्रीने कट मारून घ्यायचा आणि कात्री एकदम धारदार घ्यायची। अजिबात कात्री अशी म्हणजे की धार नसते आणि त्याला असे कट मारत वाटेल तसे कट होतात। मग तसं न करता धारेची कात्री घ्यायची आणि एकाच ह्याच्यात कट मारून घ्यायचा तो। आणि परत पुन्हा जर असे केस बो लावला तिकडं वरती करून घेऊन थोडे परत कात्री मारायची, त्यामुळं काय होतं आहे स्टेप चांगल्या पडतात। हे करून झाल्यानंतर मी केस ड्रायरने वाळवून घेतलेले। ड्रायर करताना मी केसांचा व्हिडिओ केलेला नव्हता, पण ड्रायर करून वाळवून तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कट करून केस ड्रायरने वाळवायचे। आणि ड्रायरवरनं वाळवल्यानंतर माझे केस बघा तुम्ही, पुन्हा ओले केस मी विंचरून घेतले व्यवस्थित आणि मग ड्रायर करून छान व्यवस्थित मस्त कट झालेला। म्हणजे मी घरच्या घरी कायमच मी घरीच स्वतःच कट करत असते केस, पण यावेळी जरा म्हटलं जे मी इंस्टावरती बघत असतो व्हिडिओ त्या टाईप जरा करून बघूया म्हणून केलेला। आणि मागच्या वेळी मी मुलगीचा स्टेप कटसुद्धा मी घरीच केलेला होता आणि छान स्टेप पडतात। 3 स्टेपसाठी तुम्हाला पहिल्यांदा कानापासून 1 स्टेप घ्यायचा, त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला मोजून जसं घेता येतील त्या पद्धतीनं तुम्ही 3 स्टेपमध्ये जर केस बांधले आणि शेंडे आत्ता जशा प्रकारे पकडलेले तसे पकडून जर तिन्ही शेंडे तुम्ही कट केलेत की मस्त 3 स्टेपमध्ये केस पडतात छान। आणि आता मी ड्राय करून बघा केस आता वरती मी चाप लावते कसे दिसतात। तुम्हाला पण जर करायचे असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता आणि अजिबात म्हणजे चुकीचा कट होत नाही, व्यवस्थित केस कट होतात। आणि तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ हा नक्की लाईक करा।